नमस्कार मित्रांनो, बिग बॉस मराठी सीझन नंबर 6चा हा 11वा आठवडा सुरू झाला आणि या 11व्या आठवड्यात पहिल्याच दिवशी नॉमिनेशन प्रक्रिया पार पडली आणि या नॉमिनेशन प्रक्रियेअंतर्गत आजच्या दिवशी तब्बल 5 कंटेस्टंट हे नॉमिनेट झालेत आणि त्यानंतर तुम्ही बघितलं असेल की बाकी जे जे सदस्य आहेत, विशेष करून जो महिला वर्ग आहे बिग बॉसच्या घरामध्ये, ते लोक कुठल्याही सदस्याला नॉमिनेट करायला जात नव्हते. सागर एका बाजूला होता, राकेशचं ते परिपत्रक घेऊन, पण सागर हा विशालवरतीच अवलंबून आहे. विशालने सांगितलं तर मी राकेशला नॉमिनेट करेन, बाकी तसं मी काहीच करणार नाही, असं एकंदरीत सागरचा गेम आपल्याला पाहायला मिळाला. बाकी जो महिला वर्ग तिथे उभा होता ते लोक जाण्याच्या अजिबात मूडमध्ये नव्हते. तर शेवटी नाईलाजास्तव बिग बॉसला एक निर्णय घ्यावा लागतोय आणि बिग बॉस थेट इथे अधिकार देत आहेत, ते म्हणजे कॅप्टन असलेल्या संकेतला, आणि संकेतला विशेष अधिकार देत सांगतात की चला बाकी सगळ्या सदस्यांना तुम्ही नॉमिनेट करून टाका. आता बघणं इंटरेस्टिंग ठरणार आहे. सगळ्या सदस्यांना म्हणजे असं नाही, विशेष अधिकार संकेतला बिग बॉस देणार आहेत. आता संकेत कुठल्या सदस्याला नॉमिनेट करेल हे पाहणं खूपच इंटरेस्टिंग ठरणार आहे. मित्रांनो, ही जी काही नॉमिनेशन प्रक्रिया पार पडली याच्यामध्ये मला आहे ना, ससा म्हणजे संस्कृती साळुंके हिचा गेम खूप वीक वाटला, त्याबद्दल मी नक्कीच बोलणार आहे. यासोबतच ही नॉमिनेशन प्रक्रिया कशी पार पडली यावर देखील आपण चर्चा करूया. त्यानंतर मित्रांनो, आजच्या दिवशी राखी वर्सेस दीपाली सय्यद असा सामना पाहायला मिळाला. हा सामना साहजिकच प्रभूमुळे झाला आणि आज आपल्याला इथे असंही पाहायला मिळालं की संस्कृती आणि तन्वी या दोघी भिडलेल्या आहेत. तर बघूया आजच्या दिवसामध्ये काय काय झालं. तर मित्रांनो, एपिसोडच्या सुरुवातीलाच दीपाली आणि तन्वी यांच्यामध्ये थोडंसं बोलणं आपल्याला पाहायला मिळतंय. त्या दोघींचं बोलणं असं आहे की अनुश्रीपेक्षा संकेत हा खूप स्ट्रॉंग आहे, तो टास्क देखील खूप छान खेळतो. तन्वी इथे सांगताना दिसते की या भाऊच्या धक्क्यावरती अनुश्रीची थोडीशी चांगलीच कान उघडणी केली आणि अनुश्रीचा गेम देखील रितेश भाऊने दाखवून दिला की तुम्ही रिपीट रिपीट गोष्टीच करता, यासोबतच तुम्ही एकच रट लावून धरले की मी काम करणार नाही. आणि आता या दोघी असंही सांगताना दिसत आहेत की आपण अनुश्रीला आपल्याकडे घ्यायचं नाही, असं एकंदरीत त्यांचं बोलणं पाहायला मिळतं. आता संकेतचा जो काही विषय त्यांनी काढला की संकेत हा खूप स्ट्रॉंग आहे. मित्रांनो, दिसून येते संकेत हा खूप स्ट्रॉंग आहे, टास्क खूप छान खेळतो. आणि मी कालच्या रिव्ह्यू मध्ये पण सांगितलं की संकेत आहे ना, हा स्वतः पर्सनली कोणाशी भिडायला जात नाही, तो सेफ गेम खेळण्याचा प्रयत्न करतो. काल जेव्हा संकेतला आलं होतं काहीतरी, एक म्हण काहीतरी आली होती, तेव्हा फाटक्यात वय अशी काहीतरी म्हण आली होती. संकेतने ती स्वतःकडेच ठेवली की मीच स्वतःला देतो. संकेतचा सध्या तरी असा गेम पाहायला मिळतोय की मला सध्या तरी कोणाशी भिडायचं नडायचं नाही आणि तो स्ट्रॉंग खेळतोय. बाकी दोन सदस्यांच्या वाईल्ड कार्ड ज्या दोन सदस्य आल्या त्यांच्या मानाने संकेत नक्की स्ट्रॉंग आहे. आणि मित्रांनो, तुम्हाला हे मी स्पष्ट करून सांगतो की संकेतचं नाव होतं ना, हे डे वन पासून चर्चेत होतं. म्हणजे डे वन पासून म्हणजे बिग बॉस मध्ये जे काही कन्फर्म कंटेस्टंट येणार होते त्यांच्यामध्ये संकेतचं नाव होतं, पण संकेत का आला नाही मला माहिती नाही. कदाचित त्याच्या बाहेर काही कमिटमेंट असतील त्यामुळे तो आला नसेल, पण संकेतचं नाव तेव्हापासून चर्चेत होतं. संकेतने डे वन पासून खेळायला हवं होतं. म्हणजे मित्रांनो, संकेतना डे वन पासून या बिग बॉसच्या गेम मध्ये असायला हवा होता. मजा आली असते. काय वाटतं तुम्हाला याबद्दल? कमेंट्स करून नक्की सांगा. त्यानंतर दीपाली बद्दल इकडे चर्चा होताना दिसते. विशाल आणि हा जो सागर आहे की आता गेली किचनकडे, थोडंसं तिला फुटेज हवं असेल म्हणून ती गेली. आणि मित्रांनो, दीपालीचा गेम तसा पाहायला मिळतो. एकंदरीत फुटेजसाठी ती इकडे तिकडे जाताना दिसते. आणि मी मागच्या काही व्हिडिओमध्येही सांगितलं की बिग बॉस मधले येणाऱ्या बऱ्याचशा लोकांना, विशेष करून महिला वर्गांना असं वाटते की किचनच्या आजूबाजूला असलं की आपण दिसतो आणि आपली चर्चा होते. त्या पद्धतीने विशेष करून दीपाली हा प्रयोग नेहमीच करताना दिसते. आता इथे दीपाली आहे ना, ती कोण आपली अनुश्रीला सांगताना दिसते की बाई, बाथरूम कसं साफ करायचं हे तू मला सांगशील का? बाथरूम कसं साफ करायचं हे दीपाली ताई अनुश्रीला विचारतायत की सांग ना, तू कशी साफ करत होतीस, एक डेमो दे मला. अनुश्री सांगते की बाई, मी जेवण बनवते ना, जा ना तिकडे, ते विशाल आणि त्या लोकांनी केलंय, जाऊन तिकडे कर ना, त्यांना विचार, तू जा, फुट. दीपाली सांगते, असं बोलतेस तू माझ्याशी? मी दीपाली सय्यद भोसले आहे, तू माझ्याशी असं बोलतेस? आणि त्यांच्यावर थोडीशी तुतू मळमळ पाहायला मिळाली. त्यानंतर दीपाली गेली.
साफसफाई वगैरे केली आणि नंतर कॅप्टनला घेऊन आले की बघा बघा कॅप्टन, मी किती छान केलंय, मी किती छान करू शकते, म्हणजे जे काही काम तुम्ही मला देता ते अगदी मी प्रामाणिक करते. बघा, मी बाथरूम आयुष्यात कधीच केलं नाही, ते मी किती चकाचक केलं. असं म्हणजे आपल्या कामाचं कौतुक स्वतः करून सांगत होत्या दीपालीबाई. कारण पहिल्यांदाच बाथरूम केलं ना. बघा बघा, 7 दिवसात कोणी काही केलं नव्हतं हे, मी किती छान साफसफाई केली. तिथे विशाल पण होता. विशाल बोलतो कॅप्टनला की आता हिलाच बाथरूमची ड्युटी द्या. दीपाली म्हणजे दीपाली कॅमेऱ्यासाठी, फुटेजसाठी, क्रेडिटसाठी पुढे पुढे बाई असते. त्यानंतर एक राकेशचा मुद्दा इथे दाखवला की प्राजक्ताकडे बऱ्याचशा वस्तू तिने ठेवल्या होत्या आपल्याकडे. तर इथे राकेश सांगताना दिसतो की बघा, प्राजक्तासारखे काही लोक आहेत बिग बॉसच्या घरामध्ये, की बऱ्याच गोष्टी ते घेऊन ठेवतात, वस्तू आपल्याकडे घेऊन ठेवतात, पण जाताना तो जर घराबाहेर जात असेल तर त्याच्याकडनं त्या सगळ्या गोष्टी, वस्तू घ्या. तो जरी घराच्या बाहेर जात असेल तेव्हा त्याला खेचून आणा आणि काय काय बाबा कुठे कुठे आहे ते सांग, म्हणजे तो त्याच्याकडनं घेता येईल, असं एकंदरीत राकेशचं मत होतं. त्यानंतर दीपाली आणि राखीमध्ये प्रभूवरनं वाद झाला. आता दीपालीचं मत असं आहे की जे काही राखी तू क्राईम करतेस, जे काही तू घडवून आणतेस, त्याच्यामध्ये प्रभूला तू अजिबात घेऊ नकोस. चोऱ्या माऱ्या वगैरे जे काही तू करशील त्याच्यामध्ये तू घेऊ नकोस. यावरती राखी काय म्हणते की ते बारकं कुकुलं बाळ आहे का, त्याला मी समजवेन, बाबा तू हे कर, तू माझ्यासोबत ये, तू असं कर तसं कर. ते 20 वर्षाचं घोडा आहे, त्याला कळतं काय करायचं ते. आता या दीपाली ताईमधली आई जागी झाली. आई म्हणून सांगते त्याला तुम्ही नादाला लावू नका. राखी इथे मस्तपैकी बोलली, जेव्हा त्याने चोरी केली होती तेव्हा तुम्ही का जाब विचारला नाही, तेव्हा तुम्ही का त्याला खडसावून सांगितलं नाही. मी तर बरोबर आहे. जेव्हा त्या प्रभूने चोरी केली होती तेव्हा ही आई गेली कुठे होते? आई, तुम्ही आई स्वतःला समजताना मग आईचं कर्तृत्व काय, त्याचा कान चांगला पिळायचा ना, त्याला विचारायचं का तू चोरी केलीस, या आईने तुला शिकवलं का? तेव्हा तुम्ही बोलायला हवं होतं ना. तेव्हा का सांगता हा पावर की होती ती. अरे पावर की असू दे, चोरी चोरी आहे ना ती. तेव्हा तुमचं आई पण कुठे गेलं होतं? राखी बोलते हे आईचं ज्ञान बाहेर द्या, चोरी करायला तुम्ही शिकवलंय. यावरती दीपालीबाईंचं काय की आई पोरासाठी काही करू शकते, आई चोरीही करू शकते पोराला जेव घालण्यासाठी. काय कुठलं काय लॉजिक दीपाली लावते ना, हे ऐकून मग विशाल येतो आणि विशाल सांगतो की चोरीवरनं आईवरती कुठे जाता रे तुम्ही, कुठे नेऊन ठेवता हा बिग बॉस. त्यानंतर मग छोटू सांगतं अगं तसं नाही ग, आम्ही काय चोऱ्या बिऱ्या करणार नाही, आम्ही मस्तपैकी एंटरटेन करणार. म्हणजे दीपाली इकडे सांगते की याला घेऊ नको तू छोटूला, पण छोटूच इथे सांगते की आम्ही असं काही करणार नाही, आम्हाला जाऊ दे, आम्हाला आमचं एंटरटेनमेंट करू दे, तुम्ही सांगायची काही गरज नाही. या बाजूला आपल्याला आहे ना दीपाली आणि तन्वीचं थोडंसं कन्व्हर्सेशन दाखवलेलं आहे की दीपालीला थोडासा संशय आलाय तन्वीवरती. आणि बघा इथे बैठक व्यवस्था त्यांची कशी होती. साईडला दीपाली बसली, मध्ये तन्वी बसली आणि हा जो आरबी आहे तो मस्तपैकी तंगड्या टाकून तन्वीवरती बसलाय. काय सांगायचं, मग काय बोललं तर बाकी सगळेच येतात. आता हा भाऊ असा बसतो का? नॅशनल टीव्ही वरती तुम्ही आहात आणि ठीक आहे असो, त्याचं त्याचं कर्तृत्व. आता इथे राकेश सांगतो की तन्वी, माझ्या बहिणी, दीपाली मॅडम तुमच्याशी काहीतरी बोलतायत. म्हणजे राकेश विषय काढून देतो की दीपालीला काहीतरी तुमच्याशी बोलायचं आहे. आता इकडे दीपाली मॅडम विषय काढतात तन्वी मॅडम यांच्यासोबत. तन्वी आणि अनुश्री तुमच्यामध्ये काहीतरी युती आहे असं मला वाटतं. यावरती तन्वी सांगते असं तुला का वाटतं? नाही, तुम्ही असं बोलता ना, कधी कधी बोलताना दिसताय आणि काही विषय तुम्ही बोललेत सुद्धा, काही विषय तुम्ही काढलेत. यावरती तन्वी सांगते की असं काही नाही, जे काय आहे ते सगळ्यांसमोर आम्ही सांगताना दिसतोय आणि काही गोष्टी आम्ही डिस्कस केल्यात, करतो आम्ही काही गोष्टी. मित्रांनो, हा काटा ग्रुप आपल्याला सध्या एकसंध दिसतोय ना, हा एकसंध नाहीये, एकत्र हा ग्रुप नाहीये. साहजिकच काही अशा गोष्टी घडल्या असतील, त्यामुळेच दीपालीने संशय निर्माण केला असेल. आणि दीपाली इथे सांगत होती की भाऊने तसं सांगितलं होतं की यांच्यात काहीतरी आहे, असं भाऊ बोलले होते. आता ही जी
तन्वी एवढी ज्ञान देत होती की असं नाही ग, जे काय असेल ते उघडपणे तुमच्याशी बोलणारच ना. ही जी तन्वी आहे बघा, गेल्या भाऊच्या धक्क्यावरती इथे तन्वी आणि राकेशचं भरभरून कौतुक केलं होतं की तुम्ही फ्रंटला दिसता आणि 3 दिवस तुम्ही पाठीमागे होता, त्यामुळे बाकी जे तुमच्या बरोबर 2 सदस्य आहेत ते दिसत नाही. तर तन्वी आणि राकेशने नंतर काय चर्चा केली की आपण काही गोष्टी आहेत ना आपल्यातच ठेवायच्या, बाकी या 2 आपल्या सदस्यांना सांगायचं नाही, असं त्यांचं ठरलं. मग अशा काही गोष्टी आहेत ना की दोघंच हे लोक चर्चा करतात. मग तुम्ही विचार करा, दीपालीने का संशय घेऊ नये या लोकांवरती, आहे की नाही? महत्वाचा विषय आहे. आणि दीपाली पण आहे, ठीक आहे, दीपालीने विचारलं. दीपाली पण बऱ्याचशा गोष्टी इकडे तिकडे जाऊन चघळत असतेच की, ह्यांच्यामध्ये कोण खरं आणि कोण खोटं हे माहिती नाही. पण मध्ये कुठेतरी आहे ना मित्रांनो, तन्वीच्या जवळ ती फार अनुश्री असायची आणि अनुश्री ही तन्वीला फार जवळ झालेली असं एकंदरीत पाहायला मिळत होतं. पण तरीही तन्वी थोडासा डिस्टन्स ठेवूनच असायची अनुश्री बरोबर, कारण अनुश्री कधीही पलटू शकते आणि ज्या पद्धतीचा अनुश्रीचा गेम होता ना, कधी काटा, कधी टोळी, कधी इंडिव्हिज्युअल, तर हे तन्वी चांगलंच ओळखून होती, त्यामुळे काही डिस्टन्स ती नक्कीच ठेवायची. आता हा दीपालीचा संशय का का होता हे माहिती नाही. पण मित्रांनो, एक तुम्हाला सांगू का, यांच्यामध्ये हा जो काही संशयाचा भोवरा फिरलाय ना काटाटीमध्ये, हा पुढे खूप वाजणार हे मात्र नक्की आहे. काही गोष्टी आहे ना त्यांनी एकमेकांसोबत लगेचच क्लिअर करायला पाहिजेत. आता मित्रांनो, ही अशी वेळ आहे ना की या वेळ आहे ना, या लोकांनी जर अशा काही गोष्टी खटकल्या तर त्या एकत्र येऊन सांगणं गरजेचं आहे, एकमेकांशी डिस्कस करणं गरजेचं आहे. नाहीतर ही अशी वेळ आहे की एखादी गोष्ट, एवढीशी गोष्ट सुद्धा एवढी मोठी होऊ शकते. त्यानंतर इथे आहे ना, राखी थोडीशी नाराज झाली. बिग बॉसला ती इथे सांगताना दिसते की का माझा गेम तुम्ही उघड केला, का माझा स्क्रिप्टेड गेम तुम्ही उघड केला बिग बॉस. आता मी काहीच करू शकत नाही बिग बॉसच्या घरामध्ये, मी काय करू, माझ्या समोर कोणीच येत नाही, सगळे लांब पळतात. बिग बॉस सांगतायत की हा स्क्रिप्टेड शो नाहीये, हा बिग बॉस आहे, त्यामुळे तुम्ही हे लक्षात ठेवा. अशा पद्धतीने तुम्ही काहीच करू शकत नाही बिग बॉसच्या घरामध्ये. तेव्हा राखी सांगते की प्राजक्ताला तुम्ही मिस करता का? बिग बॉस सांगतात की हो, मी सगळ्यांनाच मिस करतो, कदाचित 2-3 आठवड्याने मी तुम्हाला देखील मिस करेल. बिग बॉस म्हणजे बिग बॉस. बघा, एकीकडे अनुश्रीवरनं दीपाली आणि तन्वीमध्ये थोडंसं वाजलं होतं, संशयाचा एक भोवरा फिरला होता. आता इकडे अनुश्री आहे, तिचं आणि संस्कृतीचं थोडंसं बोलणं दाखवलंय. अनुश्री ते संस्कृतीला सांगताना दिसते की यांच्यामध्ये काहीतरी वाजलंय का? तसा बोलते, हो काहीतरी वाजलंय असं दिसतंय, पण हे 2-3 दिवसापासून त्यांचं सुरू आहे. मित्रांनो, आता इथे संस्कृती हेही सांगते की यांचं जरी वाजलं ना तरी हे लोक असं उघडपणे सांगत नाही. म्हणजे ही गोष्ट जी आहे ना, ही घरातील इतर सदस्यांना देखील कळालेलं आहे की यांच्यामध्ये काहीतरी वाजले. मित्रांनो, नक्कीच यांच्यामध्ये वाजले. ते सध्या काय झालं माहितीये का, गेमसाठी हे लोक थोडेसे एकत्र आलेत, पण अशी काही गोष्ट घडली, एवढीशी ठिणगी जरी पडली ना तर हा स्फोट मोठा होण्याची दाट शक्यता आहे. जर यांना पुढेपर्यंत जायचं असेल अजून 2 आठवडे, तर यांनी थोडंसं एकत्र खेळणं गरजेचं आहे. 2 आठवड्यानंतर म्हणजे 13वा आठवडा जर सुरू झाला ना, मग या 13व्या आठवड्यामध्ये ग्रुपमध्ये खेळून काहीच फायदा नाही, स्वतःचा इंडिव्हिज्युअल गेम दाखवायचा आहे. तर या 2 आठवड्यापर्यंत तरी यांनी युती टिकवायला पाहिजे, नाहीतर मग ढुम असं होऊ शकतं. त्यानंतर इकडे राखीने संस्कृती आणि तन्वीमध्ये मस्तपैकी लावून दिले. राखी सांगते की माझ्या जीवावर तुम्ही कितीपर्यंत खेळणार, आता वैयक्तिक गेम दाखवाच. तन्वी सांगते की आम्ही दाखवतोय की. यावरती ससा लगेच बोलतोय, हा काय दाखवतेस गेम, तुझ्याकडे काय दाखवण्यासारखं आहे. भाऊने 2-3 वेळा काय तारीफ केली, लोकांनी टाळे वाजवल्या, बस तुझ्याकडे गेम काय. तन्वी सांगते की माझ्याकडे एवढं तरी आहे, तू काय करतेस बिग बॉसच्या घरामध्ये, तू काय करतेस. ससा उठली, बघ मी काय करते, मी कुठे आहे, उंची बघ उंची, उंची बघा तुम्ही, असं बघावं लागतं असं मला, आणि तुम्ही मला शिकवता. तन्वी तन्वी आहे, तुझा काय गेम आहे बिग बॉसच्या घरामध्ये, तू काय खेळते, रडारडीचा गेम खेळते, तुला दुसरं येतंय काय.
इथे एक ना संस्कृतीने खूप छान वाक्य म्हटलं, की तुम्ही जर चांगल्या खेळल्या असता ना, तर आम्हाला वाईल्ड कार्ड म्हणून आणावं लागलं नसतं. तुमचा गेम वीक आहे म्हणून आम्हाला आणलं. मित्रांनो, हे वाक्य खरं आहे. म्हणजे तन्वीचा गेम वीक आहे असं नाही. बाकी इतर सदस्यांचा गेम तेवढा दिसत आहे म्हणून वाईल्ड कार्ड सदस्यांना आणलं ना, तर संस्कृतीचं हे वाक्य नक्कीच आहे. पण मात्र तन्वीने देखील इथे तोडीस तोड दिलंय. तू किती 2, 3, 4 3 काय 4 रिएलिटी शो करून आलीस. तू काय गेम खेळतेस? तुझा गेम वैयक्तिक दाखव. डोकं वापर जरा डोकं. मी डोकं वापरते आणि गेम खेळते म्हणून भावच्या धक्क्यावरती मला टाळ्या पडतात. तुझ्यासारखं रडावं लागत नाही. मित्रांनो, एकंदरीत या दोघींचाही गेम पाहता आपल्याला चांगलंच माहिती आहे, की तन्वी खूप स्ट्रॉंग आहे आणि तेवढा ससा स्ट्रॉंग नाही. सशाचा आज देखील खूप वीक गेम आपल्याला पाहायला मिळाला. तर ठीक आहे, तोच सध्याचा वीक गेम आपण पाहूया. तर बिग बॉसच्या घरामध्ये नॉमिनेशन टास्क दिलाय आणि बिग बॉस इथे सांगतात, की आता मी 770 खिडक्या उघडणार आहे आणि त्याच्यामधून बरंच काही बाहेर पडणार आहे. पाहुणे येणार आहेत, तुमच्यासाठी संकट येणार आहेत आणि बरंच काय येणार आहे. त्याच्यातील पहिलं संकट येणार आहे ते म्हणजे नॉमिनेशन टास्क. तरी इथे बिग बॉसने सरळ सांगितलेलं आहे, की तुमच्यापेक्षा कमकुवत आणि वीक सदस्यांना तुम्ही नॉमिनेट करायचं आहे आणि जे फिनालेसाठी पात्र नाहीत अशा सदस्यांना नॉमिनेट करायचं आहे. आणि बिग बॉस असंही सांगतात, की इथे आहे ना, एकापेक्षा जास्त सदस्यांना मी बिग बॉसच्या घराबाहेर काढणार आहे. त्यामुळे नक्कीच मी गेले 2 दिवस सांगतोय, की यावेळी आहे ना, डबल इव्हेक्शन होण्याची दाट शक्यता आहे. आता ते डबल इव्हेक्शन कोणाचं होईल हे पाहणं खूपच इंटरेस्टिंग ठरणार आहे. तर मित्रांनो, या टास्कसाठी बिग बॉसने सदस्यांना नॉमिनेट करण्यासाठी ज्या काही पाट्या गळ्यामध्ये दिल्या होत्या ना, त्या फार इंटरेस्टेड होत्या. याच्यामध्ये विशालच्या गळ्यात संस्कृतीची होती, संस्कृतीच्या गळ्यात प्रभूची होती, तन्वीच्या गळ्यात अनुश्रीची, तर अनुश्रीच्या गळ्यात दीपाली, दीपालीच्या गळ्यात सागर, तर राखीच्या गळ्यात तन्वी, रेवाच्या गळ्यात राखी, राकेशकडे विशाल, तर सागरकडे अ, राकेश, तर प्रभूकडे रेवा, असे एकंदरीत कंटेस्टंट आपल्याला पाहायला मिळाले. तर इथे आहे ना, पहिल्यांदा विशाल हा आरबीशी बोलताना दिसला. मला पहिल्यांदाच असं दिसलं, की विशाल हा आरबीशी बोलताना दिसतोय, की मला तू नॉमिनेट करू नकोस. आपण खूप स्ट्रॉंग आहोत किंवा आपल्याला पुढे गेम खेळायचा आहे. मी अजूनपर्यंत तुझ्याशी असं काही बोलायला आलो नव्हतो. पण मी आता सांगतो, की आपण गेम पुढेपर्यंत फार छान खेळूया. असं एकंदरीत म्हणजे एकंदरीत असं विशालचं म्हणणं होतं. यावर राकेश काय म्हणतो, की मला काही गोष्टी तुझ्याकडनं आवडल्या नाहीत. तू माझ्याबद्दल खूप वाईट बोलला. विशाल बोलला, की काय वाईट बोललो ते सांग. नाही मला आता काय आठवत नाही राकेश बोलतो, पण तू बोलला. विशाल इथे बोलतो, की मी अजूनपर्यंत तुझ्याविषयी काहीच असं वाईट बोललो नाही, की जे तुला खाली पाडेल, तुझ्या गेमला खाली पडेल, असं मी अजूनपर्यंत काहीच बोललो नाही. असं एकंदरीत त्याने स्पष्ट केलं. म्हणजे या दोघांमध्ये व्यवस्थित डिस्कशन झालेलं, की चला आपण एकमेकांना नॉमिनेट करायचं नाही, असं एकंदरीत पाहायला मिळालं. पण इथे जेव्हा पहिला बजर वाजतो, थेट राकेश बिळातनं बाहेर पडतो आणि विशालला नॉमिनेट करतो. विशाल बोलतो, की "काय यार? आत्ता आपण बोललो होतो ना, की आपण एकमेकाला नॉमिनेट करायचं नाही, व्यवस्थित गेम खेळायचा. बिलो द बेल्ट जाऊन मी तुला अजूनपर्यंत काहीच बोललो नाही. असं असून देखील तू नॉमिनेट केलं." राकेश सांगतो, की "मला करायचं होतं नॉमिनेट." आणि राकेशने मुद्दा काय काढला, की बाकी संस्कृती आणि अजून कोणतरी होतं, की ते छोट्याला नॉमिनेट करायला सांगत होते. "तू दाब, तू दाब." का त्याच्यावर तुम्ही प्रेशर टाकता? अरे बाबा, तुला विशालला नॉमिनेट करायचंच होतं. बाकी त्यांचा विषय जाऊ दे ना. तर ठीक आहे, इथे राकेशने विशालला नॉमिनेट केलं. आता हा विशाल बोलतोय आर्वीला, की "तू शब्दावरनं पलटलाय." विशालने काय केलं? तिकडे प्राजक्ताला शब्द दिला होता ना, की "मी चावी देतो" म्हणून. तू कुठे चावी दिली? ती पॉवर की कुठे दिली? तू देखील शब्दावरती पलटलाच ना. हा सतत सांगत असतो ना, की "मी जुबान का पक्का हूँ." मग तू कुठं रुचिताकडनं चावी घेऊन त्या प्राजक्ताला दिली. मग एवढा जुबानचा पक्का होता तू, तर मग स्वतःची चावी द्यायची ना प्राजक्ताला. तेव्हा तू तो शब्द दिला होतास, की मी चावी देईन म्हणून. असा विशालचा गेम आहे. आता विशाल नॉमिनेट झाला. तो काय थांबणार आहे का? विशालच्या गळ्यात तर संस्कृतीचंच होतं. विशाल वाट बघत होता, की कधी एकदा बजर वाजतो आणि मी संस्कृतीला नॉमिनेट करतो. विशालने तेच केलं. बिग बॉसने ओके सांगितलं. विशाल धावत गेला आणि संस्कृतीला नॉमिनेट केलं. कदाचित लगेच विशालने संस्कृतीला नॉमिनेट केलं नसतं.
पण विशालचं मत असं आहे की माझ्यापेक्षा जे कोणी वीक असतील त्यांना मी नॉमिनेट करणारच आहे आणि माझ्याकडे तर वीक कंटेस्टंटच आहे संस्कृतीचं, मी का ठेवावं. तर इथे विशालने संस्कृतीला नॉमिनेट केलं. त्यानंतर तन्वी इकडे दीपालीला सांगताना दिसते की ससा आणि सागर हे जर नॉमिनेट केले तर हे जाणारच, लिहून ठेवा लिहून, असं एकंदरीत पाहायला मिळालं. आता इथे संस्कृती मात्र आता वैतागली की मला तुम्ही नॉमिनेट केलं, आता मला देखील काहीतरी करावं लागेल. इथे विशाल संस्कृतीला सांगताना दिसतोय की बाई मी तुला नॉमिनेट केलं, आता तुझ्यापेक्षा कोण वीक आहे त्याला शोध आणि त्याला नॉमिनेट कर. तुझ्यापेक्षा वीक तुझ्याच गळ्यात आहे, तुझ्याकडेच आहे, त्याला नॉमिनेट कर. एवढं विशाल सांगत होता, परंतु संस्कृतीला काही ते कळत नव्हतं. त्यानंतर इकडे आहे ना तिसरी फेरी. तिसऱ्या फेरीत दीपाली जाऊ की नको, जाऊ की नको, शेवटी जाते आणि सागरला नॉमिनेट करते. एकंदरीत या दोघांमध्ये स्पर्धा सुरू आहे, सागर आणि दीपालीमध्ये. माझ्याकडे असलं तर मी तुला नॉमिनेट करेन, तुझ्याकडे असलं माझं तर मी तुला नॉमिनेट करेन, असं एकंदरीत त्यांची स्पर्धा पाहायला मिळते. तर दीपालीने इकडे सागरला नॉमिनेट केलं. त्यानंतर बघा इकडे ना एक मोठी डील झाली, ती अशी होती की संस्कृतीच्या गळ्यामध्ये प्रभूचं होतं आणि संस्कृती सांगायची प्रभूला की तू रेवाला नॉमिनेट केलं तर मी तुला सेव्ह करेन, मी तुला नॉमिनेट करणार नाही, असं एकंदरीत त्यांची डील सुरू होती. आता प्रभू हा लगेच नॉमिनेट रेवाला करायला जाणार नव्हता, कारण रेवा ही जवळपास काटा ग्रुप मधलीच मेंबर आहे, त्यामुळे साहजिकच प्रभूने देखील तो विचार केला होता की रेवाला मला नॉमिनेट करायचं नाही. पण एकंदरीत संस्कृतीने खूप प्रेशराईज केलं की बघ असं असं एकंदरीत आहे. पण संस्कृतीने प्रेशराईज छोटूला करण्या अगोदरच संस्कृतीला बाकीचे सदस्य खूप प्रेशराईज करत होते की बाई वीक सदस्याला तू नॉमिनेट कर, तू नॉमिनेट आहे, तू वीक सदस्याला नॉमिनेट कर. तर एकंदरीत फार कन्फ्युजन गेम संस्कृतीसाठी तो होता. शेवटी प्रभूने न राहून आपल्याच गटातील सदस्याला नॉमिनेट केलं, ते म्हणजे रेवाला. आणि रेवाला ते फार वाईट वाटलं की यार तू माझी तर तारीफ केली होतीस की टास्क खूप छान तू खेळलीस, तरी मला नॉमिनेट केलं. शेवटी काय होतं, प्रभूला नॉमिनेट करायचं नव्हतं, पण त्यालाही विचारायला सेफ व्हायचं आहे. त्यामुळे तिकडे शब्द दिला होता संस्कृतीकडे की मी जर रेवाला नॉमिनेट केलं तर ती मला नॉमिनेट करणार नाही. तर त्यानंतर नाईलाज असतो प्रभूला रेवाला नॉमिनेट करायला लागलं. तर इकडे चौथी सदस्य नॉमिनेट झाली, ती रेवा. त्यानंतर मित्रांनो मला या संस्कृतीचा एक गेम कळत नाही. ती रेवाला सांगते की तू जा राखीला नॉमिनेट कर. अरे काय, तुमच्यापेक्षा वीक कंटेस्टंटला तुम्ही नॉमिनेट करा, राखी ही वीक आहे का? म्हणजे एवढी कन्फ्यूज सदस्य मी बिग बॉसच्या घरामध्ये आजपर्यंत बघितली नाही. अरे तुझ्याकडे प्रभूच आहे, प्रभू वीक कंटेस्टंट आहे, त्याला तू का वाचवतेस? त्याला तू नॉमिनेशन मध्ये टाक. म्हणजे काय कळत नाही. रेवाला ती सांगते की जा राखीला नॉमिनेट कर. रेवा ही समजवताना दिसते की बाई तू काय बोलतेस, तुला कळतंय का? तुझ्याकडे संधी आहे, तू प्रभूला नॉमिनेट कर, तर तू राखीचं घेऊन बसली. म्हणजे मलाही ते कळत नव्हतं की काय संस्कृतीचा गेम बिग बॉसच्या घरामध्ये. एवढे जण समजवत आहेत. तिकडे सागर येतोय, तिकडे विशाल येतोय, संकेत येतोय. अगं बाई तुझं गळ्यातलं त्या पाण्यात आहे, म्हणजे तू नॉमिनेट आहे, हे तुला कळतंय का? संस्कृतीला काहीच कळत नव्हतं. काय गेम खेळायचा, कमाल आहे. त्यानंतर प्रभू प्रत्येक ठिकाणी, विशाल बोलतोय, तिकडे जातोय. अरे बाबा, माझ्या तोंडासमोर तुम्ही सांगता याला नॉमिनेट करा. म्हणजे काय? तुम्ही विचार करा प्रभूचं काय होत असेल. विशाल सरळ सरळ संस्कृतीला सांगतो की तुझ्यापेक्षा वीक कंटेस्टंटला म्हणजे त्या प्रभूला नॉमिनेट कर. प्रभू समोर उभा. अरे काय बोलतोस, तुला कळतंय का? शेवटी बजर वाजवला संस्कृतीने, तरी बिचारी थांबली तिथे. रेवा येते का धावत त्या राखीला नॉमिनेट करायला. अरे कुठे चाललाय तुमचा बिग बॉस? संस्कृती मॅडम काय गेम खेळता? इकडे इकडे राखीने त्या रेवाला धरून ठेवलं, बाई तू जाऊ नको, जाऊ नको. इकडे बाकी सगळे सदस्य संस्कृतीला सांगतात बाई दाब दाब. समोर तो विशाल येऊन उभा राहिला, संकेत येऊन उभा राहिला, सागर येऊन उभा राहिला, दाब दाब दाब. शेवटी बिचाऱ्याने दाबलं आणि त्यानंतर प्रभूला नॉमिनेट केलं आणि जो काही प्रभू फुटला, म्हणजे अक्षरशः फुटला. सागरला पण त्याने मध्ये आणलं की सागरच सांगत होता नॉमिनेट कर.
सागर तसं काही बोलला नव्हता. सागर असं सांगत होता की तो प्रभू तुझ्या अगोदर पळेल, असं एकंदरीत सागर बोलला होता. आणि मग प्रभू भज्या तळायला मी आलोय का, त्यानंतर मग सागर देखील चिडला. तर सागर असं काही प्रभूबद्दल नक्कीच बोलला नव्हता. कदाचित प्रभूने ते चुकीचं ऐकलं असावं. तर एकंदरीत मला आहे ना संस्कृतीचा या आठवड्यात म्हणजे नॉमिनेशनमध्ये फार फुसका गेम पाहायला मिळाला. एक तर तिच्या डोक्याने ती अजिबात खेळत नव्हती. दुसरे तिला सांगत होते. खरं तर सांगत का होते, की "बाई तुझ्यापेक्षा वीक कंटेस्टंटला तू नॉमिनेट कर." राखी लगेच बिग बॉसच्या घराबाहेर जाणार आहे का? एवढी तरी अक्कल पाहिजे. म्हणजे दुसरे लोकं पर्सनल ग्रजेस काढतात. त्या आर्मीने पर्सनल ग्रजेस काढून विशालला नॉमिनेट केलं. खरं तर विशाल खूप स्ट्रॉंग कंटेस्टंट आहे. तो थोडी जाणार आहे. आर्मीला हेही कळायला पाहिजेत होतं, की वीक कंटेस्टंटला तुम्ही नॉमिनेट करा. विशाल जाणार आहे का लगेच? काय सांगायचं? राखीला कॉम्पिटिटर समजते संस्कृती. काय डोकं आहे बघा. तर ठीक आहे मित्रांनो, तर या नॉमिनेशन प्रक्रियेअंतर्गत आजच्या दिवशी विशाल, संस्कृती, सागर, रेवा आणि प्रभू असे 5 कंटेस्टंट हे नॉमिनेट झालेत. आणि उद्या तुम्ही बघितलं असेल, की सगळं महिला मंडळ एकत्र आलं आणि कोणीच जात नाही. सागर टंगळ-मंगळ करत सुटलाय, की मी जेव्हा मला तो विशाल सांगेल तेव्हा मी आरबीला नॉमिनेट करेल. अरे तुझा तू वैयक्तिक गेम खेळ ना. कर नॉमिनेट. जाईल की नाही तो पुढचा प्रश्न. तुझा वैयक्तिक गेम खेळ. तुझा दाखव ना गेम. तू नॉमिनेट आहे. तुझा स्वतःचा गेम दाखव. तू काय त्या विशालच्या डोक्याने खेळतोय. परत भाऊ तुला भाऊच्या धक्क्यावरती सांगतील, की तू विशालच्या डोक्याने खेळस. तू नॉमिनेट आहे. तुझं तू निर्णय घे आणि खेळ आणि तुझा वैयक्तिक गेम दाखव ना तू. पण सागरला त्याच्याच डोक्याने खेळायचंय. जा पळ आणि त्या आरबीला नॉमिनेट कर ना. दाखव तुझा गेम. विशाल असं सांगत होता सागरला टाकायचं तर टाक तुला, पण असं डायरेक्ट उघडपणे सांगत नव्हता, की जा आता टाक. पण एकंदरीत पाहायला मिळत होतं, की सागर हा विशालच्याच डोक्याने खेळत होता, असं स्पष्ट दिसत होतं. याबद्दल तुम्हाला काय सांगायचं हे कमेंट्स करून नक्की सांगा. पण शेवटी काय होतं माहिती आहे का? बिग बॉस बघतात, की हे लोकं नॉमिनेट करत नाही. मग शेवटी बिग बॉस त्या संकेतकडे, कॅप्टनकडे एक पॉवर देतात आणि सांगतात, की सदस्यांना तुम्ही नॉमिनेट करा. आता संकेत 1 नॉमिनेट करतो, की 2 नॉमिनेट करतो हे पाहणं खूपच इंटरेस्टिंग ठरणार आहे. पण एकंदरीत मला असं दिसतंय ना, की संकेत हा दीपाली सय्यद हिलाच नॉमिनेट करेल, असं मला वाटतं. तर असं वाटतं, की या 5 मध्ये दीपाली सय्यद हिचं देखील नाव असणार आहे. तर एकूण असे 6 कंटेस्टंट नॉमिनेशनमध्ये असतील. तर मित्रांनो अशी ही नॉमिनेशन प्रक्रिया पार पडली आणि या नॉमिनेशन प्रक्रियेअंतर्गत एकंदरीत ना मला नक्कीच संस्कृतीचा गेम फार वीक वाटला. याबद्दल तुम्हाला काय सांगायचं आहे? आणि इकडे आहे ना दीपाली सय्यद असं उगाचच दिसण्यासाठी भांडण करताना दिसते. आणि हा जो काही आईचा मुद्दा वगैरे तिने काढला, तू छोटूला सांग ना. राखीला काय सांगते? राखी बरोबर सांगते, की तो 20 वर्षाचा आहे. त्याला तू सांग. त्याला कळतंय तेवढं. या छोटूला पण दिसायचं आहे राखीसोबत. असं एकंदरीत पाहायला मिळतंय आणि ऑल ओव्हर सांगायचं झालं ना, तर काटा टीममध्ये सर्व काही अलबेल नाही. यामध्ये बरीचशी भांडणं आहेत. विशेष करून त्या तन्वी आणि दीपालीमध्ये यांनी वेळेतच सॉर्ट आउट करायला पाहिजे. नाहीतर या शंकेचा भडका मोठा होईल आणि यांच्यामध्ये भांडणं निर्माण होतील. तर मित्रांनो अशा प्रकारे आजचा दिवस होता. तर आजच्या या नॉमिनेशन टास्कबद्दल तुम्हाला काय सांगायचं हे कमेंट्स करून नक्की सांगा. आणि हो, हे जे काही सध्या तरी 5 कंटेस्टंट नॉमिनेट झालेले आहेत, या नॉमिनेट सदस्यांपैकी कोण जाऊ शकतं घराबाहेर आणि तुमचा कोणाला सपोर्ट आहे हे सुद्धा कमेंट्स करायला विसरू नका. बिग बॉस आणि मनोरंजन क्षेत्रातील अशाच फिल्मी अपडेट जाणून घेण्यासाठी चॅनल जर सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर करा.